नागपुर शहर से एक बेहद ही चौंका देने वाला मामला सामने आया है, जिसे सुनकर आपके पैरों तले जमीन खिसक जाएगी। शहर के हुड़केश्वर इलाके में पिछले 15 साल से करीब 100 लड़कियों, युवतियों और शादीशुदा महिलाओं का इलाज करने वाला एक मनोचिकित्सक उनका यौन शोषण करता रहा। हालांकि 3 पीड़ित लड़कियों और महिलाओं ने कथित मनोचिकित्सक के खिलाफ लिखित शिकायत दर्ज कराई है। हुड़केश्वर पुलिस ने उसे गिरफ्तार कर सेंट्रल जेल भेज दिया है, लेकिन विकृत प्रवृत्ति वाले राजेश इलाज के लिए आने वाली नाबालिग लड़कियों, शादीशुदा महिलाओं और युवतियों के साथ यौन उत्पीड़न करने लगा। अवसादग्रस्त पीड़ित इससे पीड़ित थे। उसने कई लड़कियों के साथ यौन संबंध बनाते समय अपने सेल फोन से तस्वीरें और वीडियो टेप ली थी। कुछ महिलाओं ने क्लिनिक में ही शारीरिक संबंध बना लिए थे। वो हर तरीके से फोन छुपाता था और वीडियो रिकॉर्ड करता था। इसके बाद टेप दिखाकर लड़कियों या महिलाओं को बार बार शारीरिक संबंध बनाने के लिए मजबूर करता था। अक्सर वो इलाज के नाम पर यात्राएं आयोजित करता था। इस बीच पीड़ितों को होटल या फार्म हाउस में यौन उत्पीड़न करता था। अब तक ये जानकारी सामने आई है कि राजेश ने 100 से ज्यादा लड़कियों और महिलाओं का यौन शोषण किया। कुछ दिन पहले एक महिला हुड़केश्वर थाने पहुंची, पुलिस से शिकायत की कि मेरी कुछ अश्लील तस्वीरें फेसबुक और इंस्टाग्राम पर वायरल हो रही है। इसीलिए पुलिस ने गहराई तक जाकर जांच की। तब राजेश का नाम सामने आया। जब शादीशुदा पीड़िता से पूछा गया तो उसने बताया कि शादी से पहले राजेश ने मेरे साथ शारीरिक संबंध बनाए और चोरी छिपे मेरी तस्वीरें ले ली। वो बार बार वही फोटो दिखाकर शारीरिक संबंध बनाने की मांग कर रहा है। तो इसी तरह की ये करतूत सामने आई। पुलिस ने यौन शोषण का मामला दर्ज कर कथित मनोचिकित्सक राजेश को गिरफ्तार कर लिया। उसने लड़कियों और महिलाओं का यौन शोषण करने की बात भी कबूल की है। उसे सेंट्रल जेल भेज दिया गया है। पति के खिलाफ मामला दर्ज होते ही उसकी पत्नी फरार हो गई। उनकी पत्नी भी उनकी शिष्या थी। उसने उसका यौन शोषण भी किया था। हालांकि सूत्रों ने बताया कि रेप का केस दर्ज होने के डर से उसने शादी कर ली। पुलिस ने बताया कि पति के इस अपराध में उसकी पत्नी भी शामिल थी। हालांकि पुलिस अब इस मामले में गहनता से जांच कर रही है। तीही याच्यात एक केसमध्ये सहभागी आहे, त्याला को एक्यूज आपण केलेला आहे. सर याच्यामध्ये काउन्सिलिंग सेंटर होता, म्हणजे स्टाफही त्या ठिकाणी राहत असेल तर मुलींना किंवा त्यावेळेस जे येणारे त्याचे स्टुडंट किंवा क्लायंट होते त्यांना परमिट करण्यासाठी त्या स्टाफचा पण काही रोल होता का, असं पुढे तपासात काही येऊ शकते शंका आहे? अगदी बरोबर आहे. हे जे जसं मी सांगितलं स्टाफ, व्हिडिओ फुटेजेस, तिकडचा पंचनामा यांनी कोणाला असे काही व्हिडिओ क्लिप्स वगैरे पाठवलेले आहेत. हे सगळं आता इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे आणि जे होते त्याच्या ते स्टेटमेंट्स वगैरे त्यांची चालू आहे. जसे निष्पन्न होत आहे आणि हे आपण लॉजिकल कन्क्लुजनपर्यंत आपण याला पोहोचवणार. ज्या ठिकाणी काउन्सिलिंग सेंटर सुरू होतं तिथे त्याला सील वगैरे करण्यासाठी पोलिसांचा मानस, जेव्हा काउन्सिलिंग सेंटर जिथे सुरू होतं नागपुरात ज्या कुठल्या ठिकाणी ते सील करण्याचा किंवा काही असा पोलिसांचा मानस आहे का, किंवा पुढे आहे का तजवीज ठेवली? आता हे जे आहे जर गरज पडली, कारण सध्या जसं इन्व्हेस्टिगेशनमध्ये आहे, तर तो आपल्याला जर गरज पडली ते आपण नक्की करू. कारण जे आपल्याला इन्व्हेस्टिगेशनसाठी जे पुरावा लागतो ते आपण सगळं जप्त केलेलं आहे नियमाप्रमाणे आणि जर गरज पडली तर आपण नक्की याला बंद करण्याच्या पुढचा पाऊल उचलू आपण. सर, पत्नीवर जे फोटो व्हिडिओ बोलतात सर, ते त्याच लोकांचे आहेत का ज्यांनी काउन्सिलिंग केलं होतं त्याच लोकांचे व्हिडिओ बनवतात? हां, बरोबर आहे. जे मुले होते त्यांच्याच हे व्हिडिओ जे आलेले आहे, कारण जसं CCTV फुटेज आहे, तो फुटेजमध्ये ते दिसतं आहे. मग असा ह्याच्यात आहे आणि जे त्यांनी व्हिडिओ जर आहेत बनवलेले तेही त्याचा भाग असेल. सर हा 47 वर्षाचा आरोपी आहे, पण किती वर्षापासून हे काउन्सिलिंग करत होता आणि आता हे व्हिडिओ एव्हिडन्स सापडले किंवा ब्लॅकमेलिंगचे हे किती वर्षापासून चालू होते? जसं मी सांगितलं तर 7-8 वर्षापासून याचे चालू आहे. सध्या आपल्याला प्रिलिमिनरी हे दिसतो आहे याच्यात आणि कुठे-कुठे तो जात होता, कारण सुरुवातीला लोअर लेव्हलवर होता. जसं त्याचं काम वाढलं आणि तो बाहेर जाऊ लागला, तर ते आपला लॉजिकली आपण स्टडी करतोय की किती, कुठे आणि केव्हा-केव्हा तो गेलेला आहे. आता हे सगळं इन्व्हेस्टिगेशनमध्ये येत राहिलेलं आहे. कारण हे करंटली आत्ता जे नवीन जे एव्हिडन्स आलेली आहे ती आत्ताची आहे आणि हे आपण बघतोय याच्यात पुढे अजून आपल्याला काय मिळू शकतं आणि इतर जे डिपार्टमेंट मी जसं सांगितलं CWC पण त्याच्यात आहे. हे सगळे डिपार्टमेंट्स पण आपल्याला सहकार्य करणार तरी काही व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत का? असा कुठेही दिसलेला नाही कोणी व्हायरल असा. सर, पत्नीचा रोल नेमका काय आहे या सगळ्या गुन्ह्यामध्ये? म्हणजे त्याला कशा पद्धतीने सहकार्य करत होती, म्हणजे त्याने ग्रुप ऍक्सेस करत आहे? सर यामध्ये हे निष्पन्न झाला की जे पत्नी आहे ती पीडित होती आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्याची भीती मुळे त्यांनी शादी केली. यामध्ये सच्चाई आहे का? हे जे आहे जसं कारण ती त्याच्या सोबत होती
त्याला माहिती आहे, कारण एक स्टेटमेंटमध्ये असं आहे, तर त्या आधारावर त्याला आपण को-अॅक्युज्ड केलेलं आहे आणि त्याच्या किती रोल होता आणि जरी ते ते तिथे राहत होते, त्याला जर कल्पना होती, तर त्यांनी सांगितलं पाहिजे पोलिसांना, कारण किंवा त्याला थांबवलं पाहिजे होतं. तर त्याचा आपल्याकडे एव्हिडन्स आता मी सगळ्यात ओपन करू नाही शकत, परंतु जे एव्हिडन्स कन्क्रीट आहे, त्या आधारावर त्याला को-अॅक्युज्ड केलं. ही आधी व्यक्ती होती का? नाही, ते आत्ता मी नाही सांगू शकत. सर, बऱ्याचशा काउन्सिलर संस्थेशी तू निगडीत होता की याच्यात आणखी काही इतर लोकांचा अजून संबंध येऊ शकतो का? आत्तापर्यंत तो एकटा होता आणि त्याची बायको एवढाच आपल्याला मिळाली आहे त्याची माहिती. तो जर ज्या सेंटरवर त्या मुलींना ठेवत होता तिथे सगळे कृत्य करत होता की काही स्थळ वेगवेगळे आहे, वेगवेगळ्या ठिकाणी आहे का असं काही आहे? आत्तापर्यंत जे स्टेटमेंटमध्ये आलेलं आहे, तो तिकडची जी मुली होती त्यांच्याच हे ते याचे जे सेंटर आहे तिकडचीच माहिती आहे. म्हणजे सेंटरवर फक्त मुलींनाच ठेवत होता, मुलांना वगैरे नव्हतं? तो आता याच्याबद्दल मला अजून माहिती काढावं लागेल, कारण मुली याच्यात आलेली आहे समोर. तर त्याच्याकडे कुठली डिग्री होती अशी काही त्याचं शैक्षणिक पात्रता तो होती? ट्रेंड काउन्सलर होता. ट्रेंड काउन्सलिंग त्याच्या हे सर्टिफिकेट आहे, डिग्री आहे. ती तेवढी माहिती आहेत आपल्याकडे. तो डॉक्टर ट्रेन सायकॅट्रिस्ट हां, तो डॉक्टर म्हणता येणार नाही. ते सायकॉलॉजिस्ट आणि काउन्सलिंगची एक जी ट्रेनिंग असतात ते त्यांनी केली. नेमकं काय काउन्सिलिंग म्हणजे करिअर काउन्सलिंग, तुम्ही जे मुले आहेत त्यांनी काय पुढे केलं पाहिजे, त्याची जे इन्क्लिनेशन आहे कोणते सब्जेक्टकडे आहे, तो काय अजून करू शकतो, कुठे त्याला जास्त सक्सेस मिळेल, हे सगळे याच्यात असतात. आत्तापर्यंत आपल्याकडे 3 केसेस दाखल झालेले आहेत. त्याच्यात वेगवेगळे फिर्यादी आहे आणि जे विक्टिम्स जे आहे ते अल्पवयीन आहे आत्तापर्यंत जे आहेत आणि काही अजून याच्यात निष्पन्न होण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही 31 तारीखला एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केलेली आहे आणि त्या टीममध्ये विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट ऑफिसर, तसेच CWC आणि इतर मेंबर्स पण आहेत. सायबर क्राईमचे आमचे API पण त्याच्यात त्या कमिटीमध्ये आहे. तसेच जे हेड करते ते आपले IPS ऑफिसर आहे, ती DCP, ते त्याला हेड करत आहे. याच्यात काही फुटेजेस वगैरे आत्तापर्यंत आपले समोर आलेले आपल्याकडे आलेले आहे आणि त्या अनुषंगाने सध्या याच्यात इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. सर, नेमकं प्रकरण काय, कशा पद्धतीने आणि तो व्यक्ती किती तक्रारी आल्या हे करायचं? ते आत्ता पण जसं मी सांगितलं की 3 तक्रारी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. जे सुरुवातीला जसं निष्पन्न झाला, हे नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदा निष्पन्न झाला होता आणि ते लगेच आपण केस दाखल केला, त्याला आरोपीला अटक केला. तो सध्या MCRमध्ये आहे. तर आपण अजून शोधतो आहे, म्हणून आपण जे इतर डिपार्टमेंट्सलाही ह्याच्यात इन्व्हॉल्व केलेलं आहे. लहान मुले आहेत त्याच्यात आणि हा जो माणूस आहे 47 वर्षाच्या वयाचा आहे आणि हा जो एक ट्रेंड काउन्सलर आहे आणि हे जे आहे नागपूरचे शेजारी जे जिल्हे आहेत तिथे जाऊन काउन्सलिंग वगैरे करत होता आणि काउन्सलिंगमध्ये की आम्ही तुम्हाला म्हणजे ज्या मुले आहेत ते एज्युकेशन सोडू नये, त्याचे हे चालू राहिले पाहिजे. मग ज्यांची क्षमता नव्हती तिथे राहून अभ्यास करण्याची किंवा ते शाळा सुरू ठेवण्याची, मग ते मुली इथे याचे जे सेंटर आहे त्या सेंटरमध्ये राहत होती. तर नोव्हेंबरमध्ये पहिली तक्रार आली आणि त्याच्यानंतर आता 2 FIR झालेले आहेत. तर पोलिसांना पहिल्या तक्रारीनंतर असं का वाटलं की हे प्रकरण मोठं असू शकते, असे काही पुरावे मिळाले किंवा काय ज्याच्यामुळे पोलीस याच्यामध्ये खोलवर गेले आणि मग पुढचं सगळं प्रकरण बाहेर यायला लागलं? अगदी बरोबर आहे, कारण ह्याच्यात जे आहे ते भीती वाटत होती मुलींना आणि ते त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे कोणाला जाऊन हे सांगणार. मग आम्ही भरपूर पर्सुएशन नंतर हा केस पहिला दाखल झाला. मग थोडासा कॉन्फिडन्स आला इतर मुलांमध्ये, तर ते समोर येत आहे. म्हणून आपण अजून 2 केसेस दाखल केलेले. अजून याच्यात आपण शोधतो आहे काही व्हिडिओ, काही फुटेजेस, तर ते आपण निष्पन्न करून, तर ते निष्पन्न झाले त्यांनाही कन्व्हिन्स करून ते याच्यात नवीन केस किंवा ह्या केसमध्ये फर्दर कॉन्टिन्युएशनमध्ये जे आपल्याला जसा नियमाप्रमाणे वाटेल त्याप्रमाणे आपण पुढे याच्यात इन्व्हेस्टिगेशन करू. सर, हा जो पहिला प्रकरण दाखल झाला म्हणजे नोव्हेंबरमध्ये
तिने तक्रार दिली, पण ते इन्सिडेंट त्याच्या किती वर्षापूर्वीचा होता, तर पॉक्सोही त्याच्यामध्ये दाखल करण्यात आला. अगदी बरोबर आहे. त्याच्यात पोक्सो दाखल करण्यात आलेले आहे आणि जे रेलेव्हंट सर्व सेक्शन्स आहेत, ते सगळे सेक्शन्स आपण याच्यात लावलेलेच आहे. IT सेक्शन आहे, IT ॲक्टमध्ये आणि इतर जे सेक्शन आहेत, ते सगळे सेक्शन जे रेलेव्हंट आहेत, ते सगळे आपण याच्यात लावलेले आहे. किती वर्षापासून मुली अल्पवयीन असताना शोषण झालं आणि त्यांचं ज्या वेळेला लग्न झालं त्यानंतरही त्यांनी ब्लॅकमेल केलं. हे जे सगळं आहे आता जसं आपण म्हणाले, हे इन्व्हेस्टिगेशनमध्ये सगळे पुरावे त्याची जे स्टेटमेंट्स आहेत त्या आधारावर आता आपली पुढची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि जे हे जे अल्पवयीन होती आणि मग मेजर झाली, तर तो पण असा मॅटर आहे याच्यात. किती वर्षापासून सुरू किती असावं असं? किती किती केसेस असेल असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे काय वाटतं, जे काही व्हिडिओ पुरावे तुमच्याकडे मिळालेले आहेत, क्लिपिंग्स मिळालेले आहेत, किती विक्टिम्स आहेत, नंबर ऑफ विक्टिम्स बघा, जे व्हिडिओज आहे, फोटोज आहेत, ते सगळ्यांसोबत असं आपल्याला म्हणता येणार नाही, जोपर्यंत त्यांच्याशी आपण बोलत नाही आणि ते समोर येत नाही. आता त्यांना आयडेंटिफाय करणे आणि आयडेंटिफाय म्हणजे हे फोटोग्राफ कोणाचे आहे किंवा हे व्हिडिओ कोणाचे आहे, तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचणे आणि मग त्यांच्याशी बोलल्यानंतर आता पुढची आपली तपास जाईल आणि सध्या किती मुली आहे याच्यात ते सध्या सांगता येणार नाही. सर, यामध्ये यांची पत्नीचा बी रोल आहे. म्हणून त्याच्या विरुद्ध आपण केस दाखल केलेला आहे. तीही याच्यात एक केसमध्ये सहभागी आहे. त्याला को एक्यूज आपण केलेला आहे. तर याच्यामध्ये काउन्सिलिंग सेंटर होता, म्हणजे स्टाफही त्या ठिकाणी राहत असेल, तर मुली इसमें एक व्यक्ति है जिसके खिलाफ नवंबर में हम लोगों ने केस रजिस्टर किया था और उसके बाद में केस रजिस्टर के बाद में उसको अरेस्ट भी किया गया था और अभी फिर हमने उसमें फर्दर इन्वेस्टिगेशन करते करते अभी तक हमने उस व्यक्ति के ऊपर 3 केसेस दाखिल किए हैं और रेलेवेंट सेक्शंस में हम लोग इन्वेस्टिगेशन उसमें चल रही है. API रैंक के अधिकारी हैं जो इसमें इन्वेस्टिगेशन कर रही हैं और इसमें हमने ये भी आह्वान भी किया है कि अगर किसी को इस तरह का कुछ लगता है तो हमें आके बता सकते हैं. अगर हम उसमें आगे की तहकीकात करेंगे और उसमें केस अगर दाखिल करने की ज़रूरत हुई तो वो भी करेंगे. इसके अलावा एक IPS ऑफिसर के अंडर में हमने एक कमेटी भी बनाई जिसमें CWC और वेलफेयर बोर्ड, चाइल्ड रिलेटेड जो ऑफिसर्स हैं, महिला बाल विकास अधिकारी, उनको भी हमने इसमें इन्वॉल्व किया है और हमारे साइबर क्राइम के जो एक ऑफिसर हैं उनको भी इस कमेटी में बनाया. हम चाहते हैं कि अगर इसमें और कोई फर्दर लीड्स मिलती हैं या कोई इन्फॉर्मेशन मिलती है, कोई फ़ोटोग्राफ्स, वीडियोज़, क्लिप्स जो भी मिलेंगे हम उसको एनालाइज करके और बाकी अगर कोई विक्टिम सामने आते हैं तो वो भी हम ढूंढने की कोशिश कर रहे हैं. तो हमारी इसमें आगे इन्वेस्टिगेशन चल रही है. करता क्या था वो बच्चियों के साथ, कैसे उनको एक जाल में फंसाता था, कहाँ लेके जाता था और लगभग कितने मामले हो सकते हैं इस तरीके के? तो इसमें जो है, क्योंकि वो सर्टिफाइड काउंसलर था और बच्चों को काउंसलिंग करता है वो, और उसमें जो यहाँ के आसपास के एरियाज़ हैं जैसे गोंदिया, भंडारा, यहाँ पे भी जाके वो सेशंस लेता था और जो बच्चों को यहाँ पे जैसे 12th के बाद में उनको रहने की प्रॉब्लम्स होती हैं तो यहाँ पे उसके लिए भी वो स्पेस प्रोवाइड करता था. और उसमें जो है अभी तक जो कंप्लेंट आई है उसमें उसका यही था कि वो काउंसलिंग देगा, क्योंकि बच्चे गांव में या रूरल एरियाज़ में उनको नहीं उतना सपोर्ट मिल पाता, तो इस हिसाब से वो उनकी काउंसलिंग और मेडिटेशन और बाकी थेरेपीज़ ऐसा अभी तक सामने आया है. सेक्सुअल हरासमेंट भी करता था उन लोगों के साथ, मामला जो सामने आया उनको ब्लैकमेल करता था. देखिए, अभी जो है जो हरासमेंट का है, सेक्सुअली हरास करने का हो या फिर मेंटली हरास करने का, वो रेलेवेंट सेक्शंस में हम लोग उसमें कार्रवाई कर रहे हैं और उसी डायरेक्शन में हमारी इन्वेस्टिगेशन चालू है कि कुछ भी जो भी हमको इसमें सुराग मिलते हैं, जो भी एविडेंस मिलती है, हम उसमें आगे बढ़ रहे हैं. सर, इस मामला दर्ज हुआ है किस पुलिस थाने में और क्या पॉक्सो भी कार्रवाई हुई? जी, इसमें हुडकेश्वर पुलिस स्टेशन जो है यहाँ पे हमारे, वहाँ पे केस दाखिल हुआ और अभी तक जैसे मैंने बताया 3 केसेस इसमें दाखिल हुए हैं. इन्वेस्टिगेशन इसमें चल रही है. अरेस्ट हुआ, उसके बाद में PC लिया गया और अभी जो है वो MCR में है और जैसे ही फर्दर अगर कोई केस सामने आता है तो हम उसमें और भी कार्रवाई इसमें करेंगे. सर, ये जो आदमी है इसका नाम क्या है, किस तरह से ये बच्चों को अपने बरगलाता था और किस तरह से वो ब्लैकमेल करके, अभी तक क्या मामले दर्ज हुए, क्या रेप का भी कोई मामला दर्ज हुआ है इसमें?
जैसे मैंने बताया है कि इसका मैं नाम तो नहीं बता पाऊँगा क्योंकि अभी तक ये इन्वेस्टिगेशन चल रही है हमारी। तो इसमें जो भी सेक्शन जैसे एट्रॉसिटी का सेक्शन हो, सेक्सुअल असॉल्ट का सेक्शन हो, ये सब सेक्शंस के आधार पे कार्रवाई चल रही है। सर कितने मामले अभी तक इसमें दर्ज किए गए? बताया जा रहा है कई नाबालिग थी जो बालिग भी हो गई, सामने नहीं आ रही, तो आंकड़ा क्या माना जाए, कितना बड़ा आंकड़ा हुआ ये? जैसे मैंने बताया कि 3 केसेस अभी तक दाखिल किए हैं हमने, इसीलिए मैंने टीम बनाई है जो कि एक आईपीएस ऑफिसर के अंडर में है और जो भी इससे रिलेटेड विभाग हैं उन सबको भी इसमें हिस्सा बनाया। इनफैक्ट उनके साथ में मेरी पर्सनल भी एक मीटिंग हुई है और साइबर के हमारे ऑफिसर हैं वो भी इसका पार्ट हैं, जिससे कोई भी ऐसी चीज़ ना रहे इसमें कि कल कोई कि हमारा कुछ इसमें से कुछ पार्ट छूट गया है, ऐसा कुछ भी ना हो। और काउंसलिंग के लिए जो वेलफेयर बोर्ड है, चाइल्ड वेलफेयर बोर्ड हो या महिला सुरक्षा विभाग हो या फिर महिला बाल विकास विभाग हो, इन सबको हमने इसीलिए इन्वॉल्व किया है कि उनके जो स्पेशलाइज्ड काउंसलर है वो भी अगर कोई बच्चा सामने आता है तो उससे बात करें, पूरी जो है वो बच्चा क्या बोलना चाहता है या बच्ची क्या बोलना चाहती है, वो सारी चीज़ें हमें पता चलेंगी। सर ये मामला काफ़ी पुराना बताया जा रहा है, तो क्या कुछ जिस तरह से बताया जा रहा है कि ब्लैकमेल करता, तो क्या फोटोग्राफ वगैरह भी उसकी मिली है जो लड़कियों को उसने ब्लैकमेल किया है? क्या इन्वेस्टिगेशन में अभी तक आया है? काफ़ी एविडेंस हमें मिली है, मैं इतना ही बता सकता हूँ, और वो एविडेंस हम लोग एनालाइज कर रहे हैं और अगर वो बच्चे जो हैं अगर हम उनको आइडेंटिफाई कर सकते हैं या वो हमारी अभी कार्रवाई चल रही है। सर बताया जा रहा है कि 50 से अधिक महिला या फिर नाबालिग है जिनके साथ इसने शोषण किया है, उसमें रेप भी किया है, तो अभी प्राथमिक जो जांच हुई है उसमें क्या आंकड़े सामने आ रहे हैं? देखिए जैसा मैंने आपको बताया कि इसमें 50 या 100 ऐसा मैं कुछ भी नहीं बोल पाऊँगा क्योंकि 3 ही अभी हमारे सामने आए हैं। बाकी जैसे मैंने बताया जो हमारे पास में फुटेज है वो सब एनालाइज करके, टेक्निकली उसको एनालाइज करके कितने लोग हैं इसमें, बच्चे अगर कोई इन्वॉल्व हैं तो उसकी हम आपको जानकारी दे पाएंगे। सर एक एंगल ये भी आ रहा है कि डर के मारे भी बहुत सारी महिला या फिर वो बालिग थी, अब नाबालिग थे, बालिग हो गई तो फिर भी नहीं आ पा रही है, क्या ऐसा भी मामला है? देखिए डर का तो कुछ नहीं है इसमें क्योंकि जैसे मैंने बताया कि बहुत अच्छी एक कमेटी है हमारी, इसमें गवर्नमेंट के जो भी डिपार्टमेंट्स वो सब इन्वॉल्व हैं और आईपीएस ऑफिसर खुद इसको देख रही हैं और मैं भी, हम लोग जो है हमारे जो सीनियर ऑफिसर्स इंक्लूडिंग मी, हम लोग इसको सुपरवाइज कर रहे हैं। को डरने का कुछ वो नहीं है क्योंकि हमने केस जब जैसे ही पता चला केस रजिस्टर हुआ है, उसके बाद में अरेस्ट हुआ है, अभी वो जो है एमसीआर में है और आगे भी हम इस पर कड़क तरीके से पूरा साइंटिफिकली और टेक्निकली जो भी एविडेंस मिलेगी वो हम एनालाइज करेंगे और कलेक्ट करेंगे। सर ऐसी भी खबरें आ रही है कि वो नौकरी और सेटलमेंट की भी बात करता था कि बच्चों को कैसे नौकरी दिलाई जाए, कैसे उनको उनकी लाइफ सेटल किया जाए, ये बात भी सामने आई है। मैंने जैसे आपको बताया कि वो काउंसलिंग करता था और जो साइकोलॉजिकली किसी को अगर कोई प्रॉब्लम, क्योंकि वो सर्टिफाइड काउंसलर था, तो सर्टिफाइड काउंसलर जो होता है वो करियर गाइडेंस देना हो, एजुकेशन के बारे में, फर्दर एजुकेशन के बारे में, ये सब गाइडेंस देते ही हैं, तो उसके बारे में मैं इतना ही बोल पाऊँगा। उसका फैमिली बैकग्राउंड क्या है सर? इससे पहले भी कोई कंप्लेन उसके खिलाफ, शादीशुदा है, क्या है? जी उसकी वाइफ है, जहाँ तक है वो भी थर्ड जो केस हमने रजिस्टर किया उसमें उसकी वाइफ को भी एक्यूज बनाया। वाइफ किस तरीके से एक्यूज, क्या वो भी इसमें मिली हुई थी? नहीं, हमने एक्यूज बनाया है तो अभी मैं इतना ही बता पाऊंगा, एविडेंस के आधार पे उनका कितना इन्वॉल्वमेंट था वो सब आगे सामने आएगा। कारण न्यूज़ के लिए विशाल बम्बड़वार की रिपोर्ट। मेडलिक्योर पैथ लैब सर्विसेज है वन स्टॉप सॉल्यूशन फॉर ऑल, जैसे ब्लड टेस्ट, यूरिन टेस्ट, टूल टेस्ट और हेल्थ पैकेज, वो भी फ्री होम सैंपल कलेक्शन और फ्री रिपोर्ट डिलीवरी के साथ। मेडलिक्योर पैथ लैब सर्विसेज देता है एक्यूरेट रिलायबल रिपोर्ट्स, वो भी सबसे तेज क्रॉस वेरीफाई की भी गारंटी। मार्केट में 3000 से अधिक में होने वाले पैकेज को मेडलिक्योर दे रहा है प्रीमियम और सुपर प्रोफाइल पैकेज सिर्फ 1199 और 1599 में। तो टेंशन किस बात की, आज ही आप ऑनलाइन ऑफलाइन बुक कर सकते हैं अपना अपॉइंटमेंट। 24 घंटे कस्टमर सपोर्ट के लिए मेडलिक्योर टीम होती है तैयार। यू कैन विजिट देयर ऑफिस एट गणेश नगर, आजम शाह लेआउट, शीतला माता मंदिर के सामने, एसडी हॉस्पिटल के पास, नागपुर। फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट देम ऑन 8668901988।